लोकांना अलीकडं झाडांची अजून पण जाणीव नाही की म्हणजे त्याचं झाडं नसतील तर त्याचं प्रॉब्लेम काय होणार आहेत किंवा त्याचे परिणाम काय भोगावं लागणार आहेत येणाऱ्या काळात ह्याची अजून पण जाणीव नाहीये. आपण जी मगा चर्चा केली की एक स्मशानभूमीमध्ये झाडं लावण्याची सुरुवात तुम्ही केली स्मशानभूमीपासून, तर अजून एक किस्सा असा आम्ही ऐकलाय की तुम्ही एक गावाला एक वेगळी सवय लावली की स्मशानभूमीमध्ये ज्यावेळेस तुम्ही तिसरा दिवस असतो एक रक्षा विसर्जनाचा, त्याचा तर एक काहीतरी किस्सा आहे असा ऐकलाय तो आम्हाला. तर त्या श्रद्धांजलीच्या निमित्तानं त्या व्यक्तीचं थोडं इतिहासाची त्याचं वैयक्तिक इतिहासाची महिमा करून त्याचं पार्श्वभूमी सांगून एक श्रद्धांजली वाहतो आणि त्याच्याच अनुषंगात साईड बाय साईड एक प्रबोधनात्मक मी एक 4-5 ओळीचं काव्य घेत असतो. काही एक छोटंच आहे. राष्ट्रसंत तुकडोजी, संत गाडगे बाबा आणि संत सावता, बाणा निर्वाणी लक्षवेधी जाणू आता. ह्या संतांचं कार्य आज घडीला फार गरज आहे अशा रीतीने. दुसरी एक सांगते व्यसनमुक्ती दृष्टीनं, याच देही याच डोळा जरी साधने जीवनमुक्ती नाही पर्याय व्यसनमुक्ती. अशा प्रकारचं अनायचं तिथं समाज भरपूर आहे, गंभीर ठिकाण आहे. हा विषय गंभीरतेने घ्यायला पाहिजे पण घेतला जात नाही. येन तीन प्रकारे घेतला जावा हा उद्देश की मी त्यांना सांगते बाबांनो, याच देही याच डोळी याच देही याच डोळा जरी साधने जीवनमुक्ती नाही पर्याय व्यसनमुक्ती. युवकांनी व्यसनापासून परावर्त राहू हा संकल्प मी असे एक प्रकारे प्रबोधन साईड बाय साईड प्रबोधन पण त्या माती विसर्जनाच्या वेळी मी करत असतो. आणि रक्षा जी नदीला रक्षा त्याचं आता आम्ही त्या निमित्ताने त्या व्यक्तीच्या नावे झाड लावतो त्या ठिकाणी त्या खड्ड्यामध्ये ते रक्षा ते नदीपात्रामध्ये रक्षा न टाकता त्याचं नियोजन अगोदरच केलं असं या ठिकाणी झाड लावणार त्या ठिकाणी ते रक्षा विसर्जन केलं जाते. त्यांना सगळ्यांना प्रतिसाद चांगला मिळतोय. तसं आपलं मानगंगे मी महिमा केली आमच्या गावाची. मानगंगे तिरी एखादं गाव असणं हे फारच कमी लोकांचं भाग्य आहे. बरोबर. म्हणजे आमचं गाव मानगंगेच्या तिरी आहे. म्हणजे मानगंगेची आपण स्वच्छता राबवूया. जसं चंद्रभागेत तरी ते सहसा होत नाही तरी परंतु जेवढं होईल तेवढं आपण मानगंगेच्या तिरी स्वच्छता अभियान राबवूया. त्यांना प्रदूषणापासून वाचवूया. मग ते रक्षा विसर्जन तिकडे न करता झाडाच्या बुंद्यामध्ये करायचं आणि ह्या संकल्पना सगळे त्याला प्रतिसाद चांगला मिळाला आहे. हा हे कधीपासून तुम्ही संकल्पना मांडली? आता मागील एक वर्षापासून चालू केलं. अच्छा, 1 वर्ष झालं. आणि ह्याचा प्रतिसाद बऱ्याच ठिकाणी आहे ना. आता पण मी आजच्याच पेपरला वाचलं काही ठिकाणी ते वृक्षाचं म्हणजे फळाचं झाड लावले त्याच्या स्वतःच्या जवळच्या नातेवाईकांना. म्हणजे ह्याचं प्रबोधन आता हळूहळू व्हायला लागले. पण ही ज्यावेळी सुरुवात तुम्ही केली असं लोकांना बोलला त्यावेळेस लोकांची प्रतिक्रिया काय होते? नाही सकारात्मक होती. होय चांगला आहे म्हणे. सकारात्मक निगेटिव्ह कोण बोललंच नाही. कारण रक्षा विसर्जन ही एक जुनी काळाची प्रथा आहे. ती सावली त्याचे अंश त्याचे व्हायब्रेशन त्या सावलीचे रोपण आपल्याला देत राहतील बाबा. सावली देते ते व्हायब्रेशन आपल्या भोवतीने आहेतच संघटना. त्या प्रबोधनामध्ये मी असा उल्लेख केला.